आपल्या प्रथेप्रमाणे गेल्या महिन्यात काय काय घडामोडी झाल्या त्या पहिल्यांदा म्हणतो. काही RTIच्या ज्या महिन्याभरात झालेल्या गोष्टी, त्यातलं एक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाने गेल्या 8 वर्षात बड्या कर्ज थकबाकीदार म्हणजे 100 कोटीच्या वरची, लहान नाही, त्यांचे किती कर्ज राईट ऑफ केली आणि त्यातली किती वसूल झाली. कारण राईट ऑफ ही टर्म अशी आहे की ते म्हणतात ही बुक ॲडजस्टमेंट आहे, पण वसुली सुरूच राहते. म्हणून राईट ऑफ किती झाले आणि वसुली किती झाली त्यातली, तर अशी माहिती मागितली होती. तर त्यांनी जी माहिती दिली आहे ती अशी आहे की 100 कोटीच्या वरच्या थकबाकीदार जे आहेत त्यांची 8 वर्षात 1,41,535 कोटी रुपये, 1,41,535 कोटी रुपये म्हणजे संबंध भारताचा साधारणपणे 3 महिन्याचा इन्कम टॅक्स, एवढे पैसे त्यांनी राईट ऑफ केले. आणि त्यातले फक्त 12% म्हणजे 17,584 कोटी रुपये त्यांना वसूल करता आले. त्यामुळे राईट ऑफ इज नॉट वेविंग ऑफ हे जे काय ते म्हणतायत हे कितपत विश्वासार्ह आहे हे त्याच्यातनं क्लिअर होतं. त्याच्या पुढे एक गंमतदार गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारपासून सगळे असं सांगतात की आता आम्ही कायदे फार कडक केलेत आणि NCLT सारखी ऑर्गनायझेशन आम्ही निर्माण केली आहे की कोणाला सोडत नाही आम्ही. त्यामुळे बँकेला बुडवला, बँक त्याला फरफटत त्या NCLTत नेते आणि वसुलीच लावते. म्हणून मी त्याला तेही विचारलं की गेल्या 7 वर्ष 2018 पासून NCLTचं काम सुरू झालं, 17 पासून, तर गेल्या 7 वर्षामध्ये किती कोटींची प्रकरणं तुम्ही NCLTत नेलीत आणि किती वसुली झाली. त्याने आकडा असा दिलाय 244 कर्ज प्रकरणं त्यांनी NCLTत नेली, 1,30,000 कोटी रुपयांची. आणि NCLTत काय होतं, NCLT मध्ये तडजोड होते, तडजोड. आणि मग बँकेने त्या 1,30,000 पैकी 65% रक्कम म्हणजे 84,000 कोटी रुपयांवर पाणी सोडून दिलं आणि उरलेले वसूल केले. म्हणजे फक्त 35% वसुली NCLTत गेल्यावर सुद्धा झाली. आता बँक आपल्याला जे दाखवताना काय सांगते, आम्ही 60,000 कोटी रुपये वसूल केले. वर्तमानपत्रात बातम्या येतात 60,000 कोटी SBIने वसूल केले. किती पैकी आणि पाणी सोडलेले किती हे कधी येत नाही. त्यामुळे ही माहिती त्यांनी मला दिली. अर्थात त्याचा उपयोग काही फार होत नाही, पण दरवेळेला इमानेत बरे आपण तेवढं समोर आणायचं, किमान थोडंसं लोकांच्या डोळ्यावर येतं, एवढंच फक्त. त्याच्यानंतर एक प्रकरण आहे आमच्या पुणे महापालिकेचं. पुणे महापालिकेने जवळजवळ 15 वर्षापूर्वी, 15-17 वर्षांपूर्वी काही हॉस्पिटल्सना 0.5 FSI वाढवून दिला की तुम्ही जास्ती बांधकाम करा, जास्ती बेड्स ठेवा, म्हणजे जास्ती रुग्णांची सोय होईल. आणि त्याच्या अगेन्स्ट महापालिकेला तुम्ही काही बेड्स राखीव द्या, आम्ही पाठवू त्या रुग्णांना फुकट ट्रीटमेंट द्यायची. त्याच्यामध्ये रुबी हॉलला 12 बेड्स आहेत, सह्याद्री डेक्कनला 5 बेड्स आहेत, KKI इन्स्टिट्यूटला 2 बेड्स आहेत आणि एम्स औंध जी आहे तिथे 10 बेड्स आहेत की महापालिका पाठवील त्या रुग्णांना तिथे फुकट ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. म्हणजे रोजचे 29 बेड्स आहेत या 4 हॉस्पिटलमध्ये मिळून, जिथे फुकट ट्रीटमेंट महापालिका पाठवील त्यांना. म्हणजे वर्षाकाठी किमान 5,000 लोकांना, कारण काही लोक 2 दिवस राहतील, काही 3 दिवस राहतील, वर्षाकाठी 5,000 म्हणजे एक 2.25 वर्षात 10-12 लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे होता. म्हणून मी त्यांना फक्त गेल्या 2.25 वर्षाची माहिती मागितली, बाबा किती लोकांना त्याचा फायदा मिळाला. तर रुबी हॉलला मोजून 2.25 वर्षात 56 रुग्ण महापालिकेने पाठवले, दिवसाला 12 आहेत. 2.25 वर्षात 56 पाठवले. सह्याद्रीला दिवसाला 5 आहेत, त्याच्यात 40 पाठवले. एम्सला दिवसाला 10 आहेत, त्याच्यामध्ये 24 पाठवले. आणि KKI इन्स्टिट्यूटला दिवसाला 2 आहेत, तिथं जरा आकडा मोठा आहे, म्हणजे 53 पाठवले 2.25 वर्षात मिळून. आता KKI हॉस्पिटल आहे, म्हणजे तिथं तर हल्ली आय हॉस्पिटलला एका दिवसात बाहेर काढतात, ठेवतच नाही तिथं कोणाला. म्हणजे तिथं तर खरं म्हणजे रोजच्या 2 प्रमाणे कमीत कमी वर्षाला 700 आणि 2.5 वर्षाचे 1500-1700 व्हायला पाहिजे. 50 रुग्णांना 53 रुग्णांना ट्रीटमेंट मिळालं. महापालिकेला आम्ही आयुक्तांना असं सांगितलं, हे काय करतात, 50,000च्या खाली उत्पन्न असेल
तरच त्याला आम्ही देऊ. अरे आता कोणाचं उत्पन्न 50,000च्या खाली राहिले? पण ह्याचा अर्थ 1,00,000 उत्पन्न वर्षाचं चाललंय. वर्षाला 1,00,000 उत्पन्न असणारे, 2,00,000 उत्पन्न असणारे, 3,00,000 उत्पन्न असणारे सुद्धा यांना हॉस्पिटल परवडत नाही. मग रिकामे ठेवण्यापेक्षा, रिकामे ठेवतच नाही, रिकामे कोण ठेवते? ते काय रिकामे ठेवतील होय? ते भरणारच तिथं पेशंट. यांनी पाठवलं की यांचा घ्यायचा एवढीच अट आहे. मग ते वाया घालवण्यापेक्षा बेड्स येतील त्यांना द्या आणि गरिबांना प्राधान्य द्या असं सांगितलंय. त्यातनं काय होईल मला माहित नाही, उपयोग होईल की नाही त्याहून माहित नाही, पण किमान एवढं आपण करणं एवढं आपलं काम आहे. अजून एक परवाची आणखीन भयानक गोष्ट, आमच्या राज्य सरकारने फक्त 970 कोटी रुपये खर्च करायचं ठरवलं. एसटी महामंडळाच्या जुन्या ज्या 5,000 डिझेलच्या बसेस आहेत, ते म्हणले डिझेल कन्झम्पशन त्याचं ॲव्हरेज कमी पडतं, प्रदूषण फार होतं म्हणून त्या डिझेलच्या बसेस LNG वर कन्व्हर्ट करण्याचा निर्णय घेतला राज्य सरकारने. 5,000 बसेस LNG वर कन्व्हर्ट करण्याचा. LNG लिक्विड नॅचरल गॅस. CNG आपण सगळ्यांनी ऐकलंय, कॉम्प्रेस नॅचरल गॅस. आता लिक्विड नॅचरल गॅस. आजतागायत या भारतामध्ये एकही बस LNG वर नाही. 2 बसेस ज्या पहिल्या झाल्या कन्व्हर्ट, नवीन तर सोडाच, कन्व्हर्ट झालेल्या 2 बसेस महाराष्ट्राच्याच होत्या, त्या मार्चमध्ये झाल्या. आणि आता ह्या नवीन LNGचे कुठेही पंप नाहीत. LNGची दुरुस्ती, देखभाल दुरुस्ती करण्याची टेक्नॉलॉजी कोणाकडे आहे हाही संशयास्पदच विषय आहे. मग मी थोडंसं नेटवर सर्च केला, याची काय भानगड आहे. तेव्हा मला तामिळनाडूची एक बातमी सापडली. तामिळनाडूने आत्ता गेल्या वर्षी अशाच 2-3 हजार बसेस CNGत कन्व्हर्ट केल्या. डिझेल टू CNG. CNG टेक्नॉलॉजी आता पूर्ण एस्टॅब्लिश झाली आहे. खोऱ्याने त्याचे पंप आहेत. 5 लाख रुपये खर्च आला पर बस त्यांना. आम्ही LNG साठी 20 लाख रुपये पर बस खर्च करणार आहोत. नवीन CNG बस 50 लाखात येते. जुन्या डिझेलच्या LNG वर कन्व्हर्ट करायला आम्ही 20 लाख रुपये पर बस एवढा खर्च करणार आहोत. त्यानंतर 3-1 वर्षात ती फेकूनच द्यायला लागेल. कारण ह्या ऑलरेडी आता डिझेलच्या बस घेणं बंद करूनही काही वर्ष झाली. त्यामुळे या सगळ्या जुन्या पाण्या बसेस त्याला आम्ही LNGत कन्व्हर्ट करणार. नवीन टेक्नॉलॉजी कशी चालेल माहीत नाही, त्याचं डिझेलिंग कसं, त्याचं फ्युएलिंग कसं करतील माहीत नाही, काहीच माहीत नाही. तेव्हा हेही चुकीचं आहे. हे बंदच झालं पाहिजे. करायचं तर CNGत कन्व्हर्जन करा. LNG मुळे ॲव्हरेज जास्त मिळेल ते म्हणतात, पण ॲव्हरेज जास्त मिळणार म्हणजे किती आणि त्याच्यासाठी किती पैसे खर्च करायचे याला काही लिमिट नाही. काय चाललंय हे कुठेतरी आपल्याला कळण्याची गरज आहे. आणि